नमस्कार मित्रांनो, मी शंकरे सर, सहशिक्षक ज्ञानदीप कोचिंग क्लासेस निलंगा. तुम्ही पाहू शकता रात्रीचे 10:03 झालेत, तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास करून झोपायचा टाइम झालेला आहे. तरी पण आपण अचानक प्रत्येक वर्गामध्ये आज विजिट देणार आहोत. कोणता विद्यार्थी काय करलेला आहे अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम आपण मुलीबांच्या रूम मध्ये जाणार आहोत. मुली काय करतायत बघूया आपण. छान, सर्वजण अभ्यास करताय का? ओके. आसमा, कशाचा अभ्यास करतेस? शब्द पाठांतर करतेस. कुठले कुठले शब्द पाठांतर करतेस? समानार्थी शब्द. आणखी विरुद्धार्थी शब्द, जोड शब्द. व्हेरी गुड. तू काय करतेस? इंग्रजी शब्दांचं पाठांतर करतेस. व्हेरी गुड. तू काय करतेस जान्हवी? म्हणजे गणित विषयाचा सराव करतेस. व्हेरी गुड. समजतंय सगळं? ओके. काय अडचण नाही. तू काय करतेस? जी के विषयाचा सैनिकी स्कूलचा अभ्यास करतेस. वा. कुठले धर्म आहेत? कुठल्या कुठल्या धर्माविषयी माहिती सांगितलेली? हा, व्हेरी गुड. तू काय करतेस ईश्वरी? एकमान पद्धतीचा म्हणजे गणिताचा सराव करतेस. व्हेरी गुड. तू काय करतेस? शाब्दिक उदाहरणे, गणिताचा विषयाचा सराव करतेस. व्हेरी गुड. छान. मंदाकिनी, तू काय करतेस? गणिताचा. कुठल्या चॅप्टर वरती? एकमान पद्धतीचा. व्हेरी गुड. तू काय करतेस रोहिणी? दशांश अपूर्णांकाचा गणिताचा सराव करतेस. तू एकमान पद्धत. तू गणिताचा. जी के विषयाचा. जी के काय पाठ करते? जी के मध्ये कवी व कविता आणि त्यांचे कवी ते पाठ करतेस. अच्छा. तू काय अभ्यास करतेस? शाब्दिक उदाहरणे. कुठल्या विषयाचे? गणिताचे. कुठल्या गुणाकाराचे का बेरीजेचे का कुठल्या ह्याचे? बेरीज आणि वजाबाकी यांचे शाब्दिक उदाहरण आहेत मुलं. चला सर, आपण आता पुढच्या वर्गाकडे जाऊया. एकंदरीत आता तुम्ही पाहू शकताय 10 वाजता आम्ही मुलांना झोपायला सोडतो, तरी पण मुलं कुठलीच अपेक्षा न करता आपोआप ते कुठले अभ्यास करायला बसलेले आहेत. तर आपण आता दुसऱ्या हॉलमध्ये जाणार आहोत. आता दुसऱ्या हॉलमध्ये आपण एंट्री मारतोय. तर बघा, आता हा एक विद्यार्थी या ठिकाणी झोपलेला आहे अभ्यास करत. कारण त्याची चुकी नाही आहे, 10चा टाइम आहे झोपायचा. बघा, त्यांनी उजळणी लिहिलेली आहे, पाढे लिहिलेले आहेत आणि तो पाढे पाठ करत करत एकंदरीत तो झोपलाय असं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. तू कशाचा अभ्यास करतायस बाळा? इंग्लिशचे. काय करतोयस इंग्लिशमध्ये? शब्द लिहितोयस. वा, व्हेरी गुड. तू काय करतोयस? शब्द लिहिलेला आहेस. अल्फाबेट्स आहेत का? व्हेरी गुड. तू काय करतोयस? मराठीचे शब्द लिखाण करतोयस. वा, छान. तू मराठीचे शब्द वाचन आणि लेखन करतोयस. कुठले कुठले शब्द लेखन करतोयस तू? आणखीन? शब्दसमूहाबद्दल, समुदर्शक, वाक्यप्रचार, म्हणी, जीके. व्हेरी गुड. म्हणजे होमवर्क करतोय एकंदरीत हा. कडमींचे तू काय करतोयस? इंग्लिश. इंग्लिश मध्ये काय करतोयस? कोणता काय कुठला चॅप्टर आहे इंग्लिश मध्ये? ओके. तू काय करतोयस? इंग्लिशच. ओके. इंग्लिश मध्ये तू काय करतोयस?
शब्द पाठांतर. वा. केंद्रे. केंद्रे तू काय करतोयस? कुठला? इतिहास वाचतोयस. कुठला धडा आहे? शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. व्हेरी गुड. तू काय करतोयस? शब्द लिहितोयस. कुठले? समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, जीके. व्हेरी गुड. पाठांतर करतोयस लिहित लिहित? छान. तू काय करतोयस? मराठीचा पाठांतर कर. मराठी विषयाचं काय? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जोड शब्द, शब्द समूह एक बद्दल, शब्द समूह समूह एक शब्द. व्हेरी गुड. छान. तू काय करतोयस? पाठांतर. पाठांतर. कुठले शब्द आहेत? मराठीचे का? वा. छान. चला आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊया आता. ह्याला लागूनच असलेली दुसरी रूम आहे. तू काय करतोयस बाळा? इंग्रजीचं लिखाण करतोयस. वा. व्हेरी गुड. छान. तू काय करतोयस? इंग्रजीचे मूळाक्षर म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय सोडतोयस इंग्रजीचे. व्हेरी गुड. तू? समानार्थी शब्द पाठ कर. समानार्थी शब्द मराठी व्याकरणाचा पाठ करतोयस. व्हेरी गुड. तू? पाढे पाठ करतोय. पाढे पाठांतर. वा. व्हेरी गुड. छान. कितीचा पाढा आहे तुझा? 26चा. 26चा. उद्या कितीचा पाठ करायचे? 27चा. 27चा. व्हेरी गुड. छान. होईल तुला पाढा पाठ? हो. व्हेरी गुड. तू काय करतोयस पांचाळ? इंग्रजीचं स्वाध्याय सोडवलं. इंग्रजीचा स्वाध्याय सोडवतोस. वा. छान. तू काय करतोयस? इंग्रजीचा स्वाध्याय सोडवतो. इंग्रजीचा स्वाध्याय. ठीक आहे. तू? इंग्रजीचा स्वाध्याय सोडवतो. इंग्रजीचा स्वाध्याय. तू काय करतोयस? खलंगरे. करते. व शब्द लिहितोयस. मूळाक्षरावरून आधारित शब्द. वा. छान. तू काय करतोयस? मी हे सोडत आहे बुद्धिमत्तेचं. बुद्धिमत्तेचे उदाहरण सोडवतोस. वा. किती सोडवलास आतापर्यंत? मी आता 34 कशी आहे. 44 सोडवलास. वा. व्हेरी गुड. छान. तू काय करतोयस? मी दररोज पाढे लिहिता एक पाढे पाठ करतोयस. पाढे लिहिलेले आहेस. वा. छान. तू? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द पाठ करतो. समानार्थी म्हणजे मराठी विषयाचा अभ्यास करत. छान. चला एकंदरीत सर्वजण आता अभ्यास या ठिकाणी व्यवस्थितरित्या करत आहेत. चला आपण आता दुसऱ्या रूम मध्ये जाऊयात. सरकाळे काय करतोयस? इंग्लिशचं शुद्ध लेखन लिहित आहेस. वा. व्हेरी गुड. तू काय करतोयस? शब्द पाठ करतोय. शब्द कुठले? मराठीचे. मराठीचे. कुठले कुठले शब्द आहेत? समानार्थी, विरुद्धार्थी, जोड शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द समूह एक शब्द आणि वाक्यप्रचार आणि मनी आणि जीके. एकूण किती शब्द आहेत? एकूण 30 शब्द आहेत. होतील तुला पाठ? हो. व्हेरी गुड. तू काय करतोयस? मी धडा वाचतोय. मराठीचा कुठला? वासाची किंमत. वासाची किंमत. व्हेरी गुड. तू काय करतोयस? समसंख्या विषम संख्या पाठ करत आहे. म्हणजे गणिताचं तू व्याख्या पाठ करतोयस. समसंख्या विषम संख्येचे झाल्या पाठ? एक झाली आहे. कुठली? समसंख्येची. न बघता सांगू शकतोस? सांग. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्यास समसंख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. छान. तू काय करतोस बुच्चे? मी शब्द पाठ करतो. मराठीचे शब्द पाठांतर करतोयस. वा. छान. तू काय करतोयस? पाढे. कितीचा पाढा आहे? 25चा पाढा आहे. 24 पर्यंत पाढे येतात तुला. 25चा पाढा आता तुला लिहून काय करायचंय? पाठ करायचे. होईल पाठ? व्हेरी गुड. छान. घन व वर्ग पाठ केलं काय? घन व वर्ग पाठ केलं. वर्ग पाठ करा म्हणजे गणित विषयाचा. वा. व्हेरी गुड. छान. चला आता आपण खालच्या मजल्यावरच्या मुलांकडे जाऊया.
एकंदरीत वरचे आपण हे 5-7 रूम बघितलेले आहेत. तर आपण आता खालच्या रूम मध्ये जाणार आहोत. खूप छान पद्धतीनं या ठिकाणी सर्व विद्यार्थी आपापला अभ्यास दिलेला अभ्यास चांगल्या प्रकारे या ठिकाणी करत आहेत. तर आपण आता वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावरती आपण आलेलो आहोत. तरी बघूया आता इथं मुलं काय करत आहेत. काय करतोय बाळा तू? दशांश पूर्णांकाचं वाचत आहे. दशांश अपूर्णांकाचा म्हणजे गणित विषयाचा अभ्यास करतोयस. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये व्याख्या वगैरे आहेत का? छान, व्हेरी गुड. तू काय करतोयस? रोमन संख्या आणलेत हो. रोमन संख्येविषयी माहिती घेतोयस. रोमन संख्या लिहितोयस. त्यावर आधारित प्रश्न सोडवतोयस का? व्हेरी गुड. स्वाध्याय सोडवतोयस एकंदरीत. छान, व्हेरी गुड. तू काय करतोयस? मी दशांश अपूर्णांकाची व्याख्या पाठ करतोय. दशांश अपूर्णांकाची व्याख्या पाठ करतोयस. झाली पाठ? सांगू शकतोस? मला आता अर्धी पाठ झाली, अर्धी वाली पाठवायचंय. म्हणजे अर्धी झाल्या, थोडी राहिल्या. ओके, सकाळपर्यंत होईल? व्हेरी गुड. तू काय करतोयस? सर मी वर्कबुक लिहितो. होमवर्क लिहितोयस. वा, व्हेरी गुड, छान. तू काय करतोयस? आज सरांनी ती होमवर्क दिली होती, नामाचे मुख्य प्रकार पाठ करा. म्हणजे मराठी व्याकरणाचं तू पाठांतर करतोयस. नामाचे प्रकार. व्हेरी गुड, छान. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर अक्षर या विद्यार्थ्याचं आहे. एकदम सुटसुटीत आणि सुंदरी लिखाण या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. चला, तू काय करतोयस पाटील? मी information of words using new letters of the alphabet. मूळ अक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. हे इंग्लिशच्या मॅमने होमवर्क दिला होता ते करतो. व्हेरी गुड. इंग्लिशचा होमवर्क करतोयस का? छान, व्हेरी गुड. तू काय करतोयस? मी इंग्रजी शब्द लिहित आहे. इंग्रजी शब्द लिहितोयस म्हणजे होमवर्क करतोयस. ठीक आहे, चला. या दुसऱ्या मजल्यावरील एक वर्ग झालेला आहे. आता आपण दुसऱ्या रूम मध्ये जाणार आहोत. काय करतोयस बाळा तू? इंग्रजीचा अभ्यास. इंग्रजी विषयाचा काय होमवर्क करतोयस का? ओके, ठीक आहे. तू काय करतोयस वेदांत? जनरल नॉलेजचा अभ्यास. जनरल नॉलेज, जीके. कुठला घटक आहे? भारतातील प्रमुख धर्म. भारतातील प्रमुख धर्म. काय पाठ केला याच्यामध्ये? काय हे एवढं केलं. कुठल्या कुठल्या धर्माविषयीची माहिती आहे या पाठात? हिंदू धर्माची आहे. हिंदू धर्माविषयी. व्हेरी गुड. तू काय करतोयस? गणित विषयाचा अभ्यास. गणित. कुठल्या चॅप्टर वरती? एकमान पद्धत. एकमान पद्धत याच्यावर अभ्यास करतोयस. व्हेरी गुड. तू? जनरल नॉलेज. जनरल नॉलेज. कुठल्या घटकावर? राज्य व राजधान्या. राज्य व राजधान्या पाठ करतोयस. ओके, व्हेरी गुड. तू? मराठी व्याकरण. मराठी व्याकरण. कुठल्या घटकावर? स्वराच्या. स्वराचे प्रकार. स्वराचे प्रकार पाठ करतोयस. व्हेरी गुड, छान. करा पाठ सर्वांनी असंच. चला, आपण आता दुसऱ्या रूम मध्ये जाणार आहोत. दुसऱ्या रूम मधील विद्यार्थी या ठिकाणी आता काय करत आहेत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धुमाळे, काय अभ्यास करतोयस? अपूर्णांकाची पदावली. अपूर्णांकाची पदावली सोडवतोयस गणित विषयामध्ये. वा, छान. जमलाले? हो. काही अडचण? व्हेरी गुड. तू काय करतोयस? एकमान पद्धतीची प्रकार चौथा. एकमान पद्धत सराव करत आहेस गणित विषयावर? हो. व्हेरी गुड. तू काय करतोयस यशवंत? अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम. अपूर्णांकाचा म्हणजे गणित विषयाचा सराव करतोयस. काय अडचण नाही? जमलंय? हो. व्हेरी गुड. तू काय करतोयस पाटील? सर मी गणिताचा सराव करत आहे. व्यावहारिक अपूर्णांकाचा अपूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. अपूर्णांकाचा अभ्यास करतोयस, सराव करतोयस. व्हेरी गुड. तू काय करतोयस लंगोटे? अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार म्हणजे गणित विषयावरचा सराव करतोयस. व्हेरी गुड. तू काय करतोयस पस्तापुरे? अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांकावर सराव करतोयस गणित विषयाचा. व्हेरी गुड. तो एकमान पद्धत सराव. सराव गणित विषयाचा. हो.
व्हेरी गुड. तू काय करतोयस? मी अपूर्णांकावर सराव करत आहे. अपूर्णांक या घटकावर गणितामध्ये सराव करतोयस. व्हेरी गुड. तू काय करतोयस? एकमान पद्धतीवरील प्रकार 3 सराव करत आहे. एकमान पद्धतीमध्ये प्रकार 3 याच्यावर काय करतोय? सराव. सराव गणित विषयाचा. हा. व्हेरी गुड. छान. चला असाच अभ्यास करा. यानंतर आपण आता दुसऱ्या रूम मध्ये प्रवेश करणार आहोत. कावळे, तू काय अभ्यास करतोयस? सराव एकमान पद्धत. एकमान पद्धत गणित विषयावर. हो. तू काय करतोयस? जीके. जीके. कुठल्या घटकावर? आपली भारतीय प्रतीके व भारतातील पहिले अभ्यास करतोयस का? हो. ओके, व्हेरी गुड. तू काय करतोयस? बंडूची इजार. बंडूची इजार पाठांतर करतोयस. हो. वाचतोयस पुस्तक. हो. व्हेरी गुड. तू काय करतोयस? शाब्दिक उदाहरणे, गुणाकार व भागाकार. शाब्दिक उदाहरणे गणित विषयावरती. व्हेरी गुड. तुम्ही काय करताय? वर्कबुक सोडवतोय. वर्कबुक. तू? अपूर्णांकातील क्रिया. अपूर्णांकावरील क्रिया ह्या गणित विषयावर सराव करतोयस. व्हेरी गुड. तू काय करतोस पारस? फॉर्मेशन ऑफ वर्ड्स using given letters of the alphabet. पाठांतर करतोयस का? हो. व्हेरी गुड. तू? इंग्रजीचं लिखाण. स्वाध्याय सोडवतोस इंग्रजीचा. व्हेरी गुड. छान. चला एकंदरीत हे पण विद्यार्थी आपापला अभ्यास या ठिकाणी पूर्ण करत आहेत. बघूया या हॉल मधले विद्यार्थी या ठिकाणी काय करत आहेत. तू काय करतोयस बाळा? समानार्थी शब्द. मराठीचे समानार्थी शब्द वाचत आहेस. व्हेरी गुड. तू काय करतोयस डबरे? भारतातील प्रमुख धर्म. भारतातील प्रमुख धर्माविषयी वाचतोयस. जीके सैनिकी स्कूल. व्हेरी गुड. तू काय करतोयस? गणित. गणित. भिन्न छेदापूर्णांकाची बेरीज. गणित. गणित विषयावर सराव. व्हेरी गुड. तू काय करतोयस? बुद्धिमत्ता आकृत्यांची मालिका सोडवत आहे. आकृत्यांची मालिका बुद्धिमत्ता सोडवत आहेस. व्हेरी गुड. छान. तू काय करतोयस पाटील? अपूर्णांकाची बेरीज. अपूर्णांकाची बेरीज गणित विषयावर सराव. व्हेरी गुड. छान. काय अडचण? व्हेरी गुड. तू काय करतोय शिंदे? गणितामधलं x ची किंमत. गणित विषयाचा सराव. व्हेरी गुड. तू सगर? मधले काळ. काळाचे प्रकार. काळाचे प्रकार अभ्यासतोयस. मराठी ग्रामर. वा छान. तू काय करतोयस? जीके. जीके भारतातील प्रमुख धर्म. भारतातील प्रमुख धर्म. कुठले कुठले धर्म आहेत? जैन, बौद्ध, हिंदू, शीख, यहुदी, अजून मुस्लिम. व्हेरी गुड. छान. तू काय करतोयस? इंग्रजी शब्द. इंग्रजी शब्द पाठांतर. छान. व्हेरी गुड. तू काय करतोयस लंगूळ? रोमन संख्या. रोमन संख्या. रोमन संख्याचा अभ्यास करतोयस. वा छान. एकंदरीत आता ही शेवटची रूम आहे. बघूया इथं मुलं काय करत आहेत. शंतनू काय अभ्यास करतोयस? दशांश अपूर्णांकाची बेरीज. दशांश अपूर्णांकाची बेरीज या घटकावर सराव करतोयस गणितामध्ये. काय अडचण नाही. व्हेरी गुड. छान. तू काय करतोयस? एकमान पद्धत. एकमान पद्धतीच्या व्याख्या वाचतोयस का? सूत्र. हम्म. वा छान. तू काय करतोयस? बुद्धिमत्ता यामध्ये समसंबंधची संख्याची गणित करता. बुद्धिमत्तेमध्ये समसंख्यांची उदाहरणं सोडवतोयस. जमलाले? हो. काय अडचण? नो. व्हेरी गुड. छान. तू काय करतोयस आर्यन? मी कला आणि संस्कृती. सैनिकी स्कूल. जीके. वा छान. तुला काय अडचण? तू काय करतोयस आदित्य? दशांश अपूर्णांकाची व्याख्या पाठ केलेला. व्याख्या त्याच्यावर सराव करतोयस. हो. वा छान. तू काय करतायस लक्ष्मण? शब्द लिहित आहे. शब्द इंग्रजीचे. वा छान. तुम्ही पाहू शकता एकंदरीत आपले सर्व हॉस्टेलमधील विद्यार्थी एकंदरीत 10चा टाइम आहे झोपायचा, तरी पण मुलं आमच्या आदेशाची वाट न पाहता ते आपापला अभ्यास कंटिन्यू करत आहेत.
तरी आम्ही आता हा व्हिडिओ झाल्यानंतर मुलांना लागलीच झोपायला सोडणार आहोत. धन्यवाद.